नमस्कार मैत्रिणींनो. तर इथं पहा अशा पद्धतीने एक फोटो आहे गाऊन लूज होतात जसा आहे तसाच घातलेला आणि दुसरा फोटो आहे गाऊन फिटिंग केलेला. तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की कशा पद्धतीने छान अशी फिटिंग करायची आहे, तेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत. अगदी सोपी पद्धत आहे आणि कमी वेळामध्ये तुम्ही घरच्या घरीही अशी तुमच्या गाऊनला फिटिंग करू शकता. तर खूप सोपी पद्धत आहे. व्हिडिओ एंडपर्यंत पहा आणि अगदीच छान पद्धतीने तुम्ही तुमचा गाऊनचा लूकसुद्धा खूप छान असा येईल आणि तुमची फिटिंग ही गाऊनची खूप छान अशी होईल. आणि गाऊन जर उंचीला जास्त असेल तर तुम्हाला कमीसुद्धा करता येईल खालून. तर ते आपण कशा पद्धतीने करायचं आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत याच व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. तर इथं पहा मी उलट्या साईडनी करून घेतलेला आहे गाऊन पूर्ण आपला. आणि आता खूप असं काय गळ्यात कसा थोडासा मोठा असेल तर तुम्ही गळासुद्धा कमी करू शकता, पण इथं गळा हा बरोबर आहे. आता इथं मध्य काढला आहे मी गळ्याचा, व्ही सेफ आहे गळ्याचा. तिथून मी टोकापासून मध्य काढला आहे आणि मार्किंग करून घेतलेली आहे. आणि इथं पहा मी अशी इथं 9.5 इंच घेणार आहे. आता इथं 9.5 इंच पूर्ण माप तर नाही आहे छातीचं, बट आता काय करायचं आपल्याला इथं कधीही 1 इंच लूज ठेवायचं आहे. आता इथं 8 इंचच आहे 8 चूक 34, तर 8 चूक 32, 32 इंचच माप आहे. पण इथं आपल्याला काय करायचं की 1 ते 1.5 इंच लूज ठेवायचं कधीही. तर मग इथं आता मी 9.5 दोन्ही पण साईडला टाकलेला आहे चौथा भाग. आणि जसं की 9.5 आणि कंबर टाकलेले आहे 9.5, तर दोन्ही पण आपण 9.5 टाकणार आहोत आणि अशी मार्किंग करून घेणार आहोत. आता इथं खाली सीटला वगैरे नाही करायचं, कारण आपल्याला सीटला गाऊन जास्तच लागतो उठता बसताने आणि असं थोडासा लूजच असतो तसाही गाऊन, त्यासाठी. तर इथं दंडगेर मी टाकणार आहे 6.5 इंच, कारण 6 इंच दंडगेर आहे आणि अर्धा इंच आपण लुजिंग ठेवणार आहोत. त्यामध्ये सुद्धा 1 इंच लुजिंग येतं दोन साईड म्हणलं तर. आणि अशा पद्धतीने पूर्ण मार्किंग केलेलं आहे ना, तर ते आपण वळून घ्यायचं. आता इथं ना खिसा पण आहे. आता एक खिसा नाही जावा म्हणून काय स्ट्रिक करायची ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगते. आता इथं जो पॉकेट खिसा आहे ना, तो आपल्याला तिथपर्यंतच घ्यायचा आहे क्रॉसमध्ये. तो आपल्याला जाऊन नाही द्यायचा आहे. आणि अशा पद्धतीने फक्त तेवढीच फिटिंग करायची आहे पॉकेट खिशाच्या वरती. आता इथं नॉट पण आहे त्या गाऊनला बांधायला. जर तुमचे नॉट नसतील तर तरीसुद्धा तुम्ही तिथपर्यंतच फिटिंग करा. नॉट असतील तर अजूनही छान, कारण अजूनही कमरेला फिटिंग करता येते. तिथं पहा अशा पद्धतीने नॉट आहे. आता इथं नॉट आतमध्ये आहे, तर ती फिटिंगमध्ये नाही जावा म्हणून काय करायचं, सरळ ठेवून घ्यायची नॉट. जसं की बरोबर आपलं मध्य काढून सरळ ठेवायची. इकडे तिकडे गेली तर ती नॉट आपली बंद आहे ना, ते पूर्ण अटकणार ह्याच्यामध्ये शिलाईमध्ये. त्यासाठी आपल्याला वरती काढून घ्यायचा व्यवस्थित सरळ बाजूने. तर इथं पाहता इथं नेटची भाई आहे. इथे नेटची भाई आपल्याला व्यवस्थित टिप मारून घ्यायची. जितकं आपण मार्किंग केलेलं आहे ना, तिथून आपल्याला टिप मारायला सुरुवात करायची आहे. पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने जी मार्किंग केलेली आहे त्याच्यावरतीच मी टिप मारून घेत आहे. आणि अशी तिरक्या साईडने आपल्याला जितकं आपण खाली मिळत आपल्याला शिलाई घ्यायची आहे. आणि पॉकेटवरती आपल्याला शिलाई नाही मारायची, आता फक्त थोडीशी आपण मारणार आहोत. आणि अशा पद्धतीने आपण डायरेक्ट आपल्या ओव्हरलॉकवरती जाणार आहोत शेवटला आणि शिलाई काढून घेणार आहोत. तर पाहू शकता अशा पद्धतीने आता मी दुसरी पण टिप मारून घेते एक सेफ्टीसाठी. 2 टिपा तुम्ही कधीही मारून द्यायच्या, कारण जरी कस्टमरला एक टिप टाईट झाली तर ती दुसरी टिप उसू शकते, कारण अशा पद्धतीने आपल्याला 2-3 टिपा मारून द्यायच्या असतात. आणि शक्यतो गाऊन थोडा लूज असतो, तर 2-2 इंच तुम्हाला लूज ठेवायचं असेल तरीही चालेल, किंवा 1.5 इंच ठेवलं तरी चालेल. पण शक्यतो कमीत कमी तुम्ही 1.5 इंच तरी लूज ठेवा, कारण खूप छान असा लूक पण येतो. आणि अशा पद्धतीने आता तुमच्या मापानुसार तुम्ही ॲडजस्टमेंट करू शकता कमी जास्त. तर इथं दुसरी साईड पण मी सेम तशीच पद्धतीने घेतलेली आहे आणि पूर्ण मार्किंगवरती आपण टिप मारून घेणार आहोत. आता सिंपल पद्धतीने आपण दोन्ही पण साईडनी व्यवस्थित अशा टिपा मारून घेतलेल्या आहेत. आणि आता मी दुसरी सेफ्टीची सुद्धा मी टिप देऊन घेत आहे. इथे तुम्ही 2-3-3-4 कितीही टिपा देऊ शकता तुमच्या मापानुसार. तर आता इथं पाहू शकता तुम्ही, आता दोन्ही पण साईडनी आपली फिटिंग लेवल तर झालेली आहे. आता आपल्याला काय करायचे, जी आपली ओव्हरलॉकची टिप असते तिथून आपल्याला
डायरेक्ट खालच्या बाजूतून आपल्याला वरतून येऊन एक सेफ्टीसाठी टीप द्यायची. जे टिपीवर जे आपलं पहिली शिलाई असते ना त्या शिलाईवर आपल्याला शिलाई द्यायची आहे, जेणेकरून व्यवस्थित अशी आपली फिनिशिंग ही छान राहील आणि कुठेही उसवणार वगैरे नाही. तर ती कंपल्सरी आपण कधीही द्यायची, कारण ड्रेस असो किंवा टॉप असो किंवा हे असो गाऊन असो, तर तुम्हाला त्यावर टीप द्यायची. कारण ती टीप दिली तर ओव्हरलॉकही निघत नाही, उसवत नाही आणि ती टीपही उसवत नाही, तर त्यासाठी आपल्याला द्यायची असते. तर इथं आता पहा, इथं आता इथून तिथून आपण डायरेक्ट खिशावरती आपण येणार आहोत, पॉकेट खिसावरती, आणि तिथून सुद्धा आपण टीप मारून घेणार आहोत. आता अजिबात ते जाणार नाही आहेत, मी तुम्हाला बरोबर सोयीचा पण करून दाखवणार आहे. खिसा आपला बरोबर येतो, जसाल तसं आपलं पॉकेट राहतं. तर इथं पाहता उंचीला किती इंच उंची आपल्याला खालून दुमडायची आहे ती तुम्ही पूर्ण कस्टमरची उंची मापून घ्यायची. त्यांना पहिला गाऊन आपण ज्यावेळेस रेडीमेड आणतो त्यावेळेस पहिला त्यांना घालून पाहायचा. जर उंची तुम्ही खालून पायाच्या तिथून आपल्याला उंची कमी करावी लागते, तर दुमडून फोल्ड करून पाहायचं की किती करायचं काय. आता इथं 2 इंच करायचं होतं, तर मी इथून तिथून सगळं 2 इंचवर मार्किंग करत आहे. आता इथं 2 इंच मार्किंग आपण एक साईडने तर बरोबर केलेलं आहे. आता आपण इथं हे सगळे पॉईंट आपले जुळून घेणार आहोत. 2-2 इंचचे मार्किंगचे आपण केलेले पाहू शकता अशा पद्धतीने, जेणेकरून काय होतं की कुठेही कमी किंवा जास्त वर खाली गाऊन होणार नाही. तुमचा गोल शेपमध्ये अगदी राऊंडमध्ये छान असा गाऊनचा शेप येईल खालून, जसं की आपला अम्ब्रेला टॉप किंवा वन पीस वगैरे असतो तसाच. तर अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित असा गोल राऊंडमध्ये येण्यासाठी सगळ्या साईडने आपल्याला 2-2 इंचच मार्किंग ठेवायचं आहे आणि कुठेही कमी जास्त होणार नाही आणि कुठेही तुमचं वर खाली असं होणार नाही. अशा पद्धतीने ही काळजी घ्यायची, जेणेकरून फिनिशिंगमध्ये फिटिंग केला तर गाऊनही छान दिसतो आणि लुकही छान येतो आणि तुमचं ट्रेडिशनल काहीतरी वेगळं दिसायलाही छान दिसतं. आता फिटिंग कसं असतं, कारण फिटिंग मध्ये आणि ज्यावेळेस आपण करतो ना त्यावेळेस व्यवस्थित केलं तरच तो सुद्धा आपला छान असा गाऊन दिसत असतो. तर इथं पाहू शकता, आता इथं दोन्ही पण मागची सुद्धा जी आहे ना पाहू शकता तुम्ही, लाईन आणि पुढची लाईन दोन्ही पण बरोबर आलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने कधीही करायचं, कारण आपण अंदाजे जर करायला गेलं तर कुठंतरी फोल्ड होतं किंवा कुठे कमी किंवा कुठे जास्त असं होतं. तर ते न होण्यासाठी आपल्याला 2-2 इंचचं मार्किंग टिक करून घ्यायचं आहे. आता तुमच्या उंचीप्रमाणे जर तुमचं 3 इंच फोल्ड करायचं असेल तर तुम्हाला 3-3 इंच सुद्धा घ्यायचं आहे आणि खालून तुम्ही कट करून डायरेक्ट दाब टिप पण देऊ शकता. पण आधी तर मला 2च इंच कमी करायचं होतं, त्यामुळं मी आरामशीर करू शकते फोल्ड, कारण फोल्ड केलं तर खालून फिनिशिंग हे छान दिसेल. आणि ज्यावेळेस आपल्याला वाटेल की बाबा आता गाऊन आपला थोडंसं उंचीला कमी दिसते, त्यावेळेस आपण उसू पण शकतो त्याला ती जी शिलाई उसवून आपण त्याला आपण उंचीला वाढवू पण शकतो. त्यासाठी आपल्याला फोल्डच करायचं शक्यतो, जितकं शक्य होईल तितकं. जर जास्त करायचं असेल तर तुम्ही थोडंसं कट करून थोडं फोल्डसुद्धा करू शकता आणि अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही गाऊन खालून कमी करू शकता. आता इथं कुणी गाऊन म्हणतं तर कुणी मॅक्सीसुद्धा म्हणतं, आता ज्याची त्याची भाषा वेगवेगळी. तर पाहू शकता आता इथं अशा पद्धतीने आता माझं पूर्ण फोल्ड करून झालेलं आहे. आता मी तुम्हाला मेन म्हणजे फिनिशिंग दाखवणार आहे. आता इथं फिनिशिंग किती मॅटर करते ना तुम्ही पाहू शकता, कारण आता हीच मॅक्सी पूर्ण 500 रुपयाची आहे. आणि जर तुम्ही फिनिशिंग बिघडली तर कुठेही छान नाही दिसणार, कुठेही अगदी कमी किंवा जास्त ना अगदी लुकच खराब होऊन जाईल. तर मग छान पद्धतीने केलं तुम्ही जसं मी सांगितलं तसं, तर खूप छान अशी लुकही येईल आणि छान अशी दिसायलाही छान दिसेल. तर पाहू शकता तुम्ही आता इथं खूप छान अशा पद्धतीने फिटिंग झालेली आहे. जितकी आपल्याला हवी आहे ना तितकीच आपण केलेली आहे. तर तुम्ही जो बांधायचा बंद आहे ना तो सुद्धा पाहू शकता. आता इथं मी तुम्हाला पॉकेट खिसा पण दाखवते. आता इथं पाहू शकता तुम्ही, मी पाहत आहे की आपले बंद कुठे अडकले आहेत का नाही, तर नाही, एकदम बरोबर आलेले आहेत. आता इथं बंद जर तुमचे अडकत असतील तर तुम्ही बंद बांधून घ्या, जेणेकरून शिलाईच्या आतमध्ये जाणार नाहीत आणि नंतर उलटा करून शिलाई द्या. तर इथं पाहू शकता आता इथं पॉकेट खिसा आपला आलेला आहे का नाही बरोबर.
आणि अगदी छान पद्धतीने हे मस्त असा रेडी झालेला आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही केलं तर तुमचं सुद्धा मॅक्सी खूप छान दिसेल गाऊन. आणि पाहू शकता तुम्ही खालून सुद्धा फिनिशिंग पाहू शकता, फोल्ड केलेली किती छान अशी आलेली आहे. कुठेही कमी किंवा जास्त आलेली नाही, एकदम लेवलमध्ये आलेली आहे. तुम्हाला मी दाखवते बघा, दोन्ही पण साईडने एकदम लेवलमध्ये आलेली आहे आणि आपल्या गोल शेपमध्ये आलेली आहे. खूप छान पद्धतीने आलेली आहे. जर तुम्हाला अशा पद्धतीने करायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि रिपीट पाहून जरी तुम्ही घरच्या घरी केलं तरीही चालेल. कारण खूप छान आणि सिंपल पद्धतीने तुम्ही हे सगळं करू शकता. इथं बाहेर तुमचे 30 ते 40 रुपये जातात, तर तुम्ही घरच्या घरीसुद्धा अशा पद्धतीने तुमचा गाऊन फिटिंग वगैरे करू शकता. आणि पाहू शकता आता इथं 2 फोटो मी परत लावलेले आहेत, तर त्याच्यावरचा तुम्ही फरक पाहू शकता. जो पहिला जो फोटो आहे तो आधीचा होता, ज्यावेळेस आपण सुरुवातीला गाऊन घालून पाहिलेला होता. आणि दुसरा फोटो आहे तो फिटिंग केल्याच्या नंतर गाऊन घालून पाहिलेला आहे. तर पाहू शकता तुम्ही कसा आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असेच नवीन नवीन आयडिया तुम्हाला पाहायला मिळतील. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.